तर मागच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे जयपूरहून स्लीपर बसने मी पोहोचतो उज्जैन मध्ये. पोहोचताच आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि मंदिराकडे निघालो. सगळ्यात आधी तर माझी बॅग लॉकर मध्ये ठेवली, जे महाकालेश्वर मंदिर समितीकडनं फ्री ऑफ कॉस्ट होतं. मंदिरात आलो, पाहिलं तर गर्दी खूप कमी होती. तितक्यात म्हटलं बोले बाबांच्या एक जयकारा लावून. मी महाकालांचे एवढे सुंदर दर्शन घेतले काही मला असं वाटत होतं की मी एक व्हीव्हीआयपी. तुम्हाला दिसत असेल मी एकटा होतो या ठिकाणी. मी एवढे छान दर्शन घेतले की काय सांगू तुम्हाला. दर्शन घेऊन मी आलो महाकाल मंदिराच्या पुढच्या भागात. मग तिथेच मी डोक्याला चंदनाचा टीका लावला आणि मंदिराचे 2-3 क्लिप्स घेऊन घेतले. मला महाकालांचे परत एकदा दर्शन करायचे होते म्हणून रांगेत लागलो आणि जयकारा लावत मी पोहोचलो बाबांच्या दरबारामध्ये. दुसऱ्यांदा देखील माझे दर्शन खूप सुंदर झालं. मग तिथून मी निघालो महाकाल कॉरिडोर. मी महाकाल कॉरिडोरच्या पण 2-3 सिनेमॅटिक क्लिप्स घेऊन घेतल्या. तिथून मी निघालो, नाश्ता केला आणि सरळ आलो गडकालिके मंदिरात. गडकालिके मातेचं दर्शन घेतलं, गणेश मंदिराचं पण दर्शन घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो कालभैरव मंदिरात. गर्दी एवढी होती की जवळजवळ 2.5 तासानंतर माझे कालभैरव महाराजांचे दर्शन झाले. तिथून निघताना उज्जैन मध्ये मिळालेले हे 2 मित्रांना भेटलो, कारण यांच्यामुळेच माझे एवढे सुंदर दर्शन झाले. उज्जैनहून त्यांना सोडून बसने मी पोहोचलो इंदोर. इंदोरहून रात्री 6ला बस निघाली, त्यामुळे जवळजवळ 12:30 वाजेला मी शिरपूरला पोहोचलो. रात्री शिरपूरला स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो चोपडा जाण्यासाठी. तितक्यात जयेश आला भेटायला. मग जयेश सोबत थोडा चहा घेतला, थोडं फिरलो आणि पोहोचलो एरेनोला पण शॉपिंग केली आणि मग निघालो बसने सरळ चोपड्यासाठी. पुढच्या येणारे शूट्स आणि ट्रॅव्हल साठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या.